शंकर आणि दुसऱ्या बाजूला आमिर. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सलमान पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर या स्पर्धेमधील पहिली मॅच. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला चेंडू या स्पर्धेमधला. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र सलमानचा आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेंथ हाताळला गेला आणि निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली ती या पहिल्या षटकाला. शंकर आणि आमिर अशी सलामीची जोडी आहे ती बुद्धिवली संघाकडून. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सर्कलचं रिस्ट्रिक्शन पहिल्या ओव्हरमध्ये आणि चांगलं क्रीडांगण पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेचा हा फटका ऑन साइडला. इथून मात्र इनफिल्ड क्लिअर केलाय. बॉल मात्र मिड विकेट झोन कडे रवाना होत असताना क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पडलाय. थोडंसं पाहायचंय पंचांनी सुद्धा कारण थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होते. संयोजकांना विनंती आहे की लगेच पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे कारण त्या ठिकाणी थोडीशी इंजरी लवकरात लवकर पहा. मिथून आहे त्या ठिकाणी. प्रार्थना करूया जास्त काही झालेलं नसेल आणि नक्कीच तो उठेल पुन्हा एकदा. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र जोरदार टक्कर झाली धावत असताना आणि त्याचमुळे मात्र तो त्या ठिकाणी पडलाय. स्टेजच्या समोर ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसायचं. कोणी उभं राहू नका म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये कारण समोर लाईव्ह आहे आमचे स्कोरर ज्यांना अडचणी येणार नाहीत. चेंडू मात्र पहिल्याच ओव्हरमधील. इथून मात्र नक्कीच ही चांगली न्यूज नसेल जॅम्बे 11 भिसेगाव टीमसाठी. थोडासा पॉज या मॅचमध्ये खेळाडू इंजर्ड झालाय. खरं तर चेंडू अडवताना मात्र 2 खेळाडूंमध्ये टक्कर झाली आणि लगेचच मात्र मिथून त्या ठिकाणी कोसळला. परंतु जास्त गंभीर दुखापत असेल तर विनंती असेल की त्याला आपण बाहेर आणा कारण जास्त असेल तर लगेच आपल्याला डॉक्टरकडे न्यावं लागेल. कारण बऱ्याचदा अशा छोट्या घटना होत असतात परंतु काही झालं तरी आज गावासाठी खेळायचं आहे हाच एक विचार मात्र प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यासाठी मात्र बरेचसे खेळाडू किती इंजर्ड झाले तरी उठताना आम्ही पाहिलेत आणि तसंच मात्र चित्र काहीच या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर या बॉलवर मात्र कंप्लीट झाले त्या 3 धावा. 3 धावेनं मात्र खातं उघडलं जातंय ते बुतिवली संघाचं. सलामीवीर आपण पाहतोय शंकरच्या बॅटमधून मात्र या 3 धावा. चला मिथून उठलाय. नक्की चांगली न्यूज असेल ही भिसेगाव टीमसाठी. 3 धावेनं मात्र खातं सुद्धा उघडलंय ते बुतिवली संघाचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं सलमान टाकतोय. पहिला चेंडू मात्र भन्नाट यॉर्क पडला होता आउटसाइड ऑफ स्टंप परंतु त्यानंतर मात्र ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या बॉलवर मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 25 मिनिटाचा बरोबर अवधी असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या जॅम्बे 11 भिसेगाव संघाला. 25 मिनिट्स इच. लॉंग रन अप आहे. राईट अमोर द विकेट ना पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल मात्र वेगानं चाललाय. लॉंग स्टॉप साइड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. 22च्या स्वरूपात आल्यात
या नशिबाच्या 4 धावा. थँक्यू मास्टर. या दरम्यान आपण पाहतोय वडवली गावचे सुपुत्र आणि एक चांगला कर्ज टेनिस प्लेयर अष्टपैलू खेळाडू वडवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दिनकरजी दलवे याचकडून बुतोली संघासाठी या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्या माध्यमातून बुतोली संघ जर विन होतो तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक गुगल पे त्यांना केलं जाईल. तिथे थोडंसं खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं. वेग प्रचंड होता आणि इथून मात्र हा नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात. शॉटा प्लेन बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमधून बॉल काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे. मैदानाची तडम्यान सीमा रेषेच्या जवळ जाऊन बॉलची फील्ड करेपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. पहिला चेंडू मात्र परफेक्ट आपण पाहिला. फुलर लेंथ पडला होता परंतु त्यानंतर मात्र इथून आक्रमणाला सुरुवात केली. धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केली. ती बुतिवली संघानं आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात त्या 9 धावा. 9 रन्स ऑन अ बोट. कालच तमनाथ नाईट स्पर्धा संपली आणि आज कर्जतमध्ये मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. परिचषक 2022 गुणगेच्या स्पर्धेकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सलमान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहे. सिंगल येईल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर. 10 रन्स ऑन अ बोट. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेतला तो जांबे 11 बिसेगाव संघानं. आणि आत्तापर्यंतचा खेळ पाहिला दोन्ही सलामीवीरांचा तर अगदी संयमानं क्रिकेट मात्र खेळतात. कारण अतिशय महत्त्वाची जोडी असेल ती बुतिवली टीमसाठी सुद्धा. कारण बऱ्याचशा मोठ्या इनिंग्स या दोनही फलंदाजांकडून मग शंकर असेल किंवा आमिर असेल दोघांनी आजपर्यंत मात्र चांगल्या इनिंग्स साकारल्यात. आणि सलामीला जात असताना मात्र त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. कारण मोठी स्पर्धा नाईट स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगली धावसंख्या मात्र पहिल्याच मॅचमध्ये आली तर थोडंसं अडचणीमध्ये आणता येईल. याच दृष्टिकोनातून अगदी थोडंसं सावधानतेनं सुद्धा क्रिकेट दोघांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. सोमजा 11 गुणगेचे स्वयंसेवक यांना विनंती केली जाते आपण गोलाकार मैदानात जायचं. आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं. कारण जिथे चेंडू जाईल ते बाहेरून चेंडू आणून देण्याचं काम तुमच्याकडे असणार आहे. तर विनंती असेल जेवढेही सोमजा 11 गुणगेचे समर्थक आणि प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. आणि कारण आयोजकांनी सांगितले काय पारितोषिक असणार त्यांच्यासाठी 4 रजनी संपल्यानंतर सोमजा 11 गुणगेच्या प्लेयरसाठी. तर आपण जरूर स्वयंसेवकाच्या भूमिकेत थांबायचे. थांबायचं आहे. अंपायर थांबायचं आहे. ट्वेल्थ मॅनच एक्सचेंज होईल. जो खेळाडू कक्षामध्ये प्लेयर आहे तोच घ्यावा लागेल. कारण तो टी शर्ट आहे. आयोजकांचा डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. जांबे 11 बिसेगाव संघ. तर 12th मॅन आतमध्ये जाईल. नॉट अ 13 प्लेयर. 13वा खेळाडू तुमचा आतमध्ये जाऊ शकणार नाही हा नियम आहे. त्यामुळं 12th मॅनला विनंती असेल की आपण आतमध्ये जायचं आहे. कारण त्याच्याकडेच टी शर्ट्स आहेत. 12 टी शर्ट्स मात्र आयोजकांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाने हा विचार करा की 12th मॅन असा खेळाडू बसवा की जो खेळाडू इंजर्ड झाल्यानंतर तोच खेळाडू तुमचा आतमध्ये जाईल. आणि ही पहिली वॉर्निंग असेल. बाकी कारण आत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. यापुढे जर कोणत्या संघाने असं केलं तर खेळाडू जर का विदाऊट टी शर्ट आतमध्ये गेला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. एक महत्त्वाचा निर्णय मात्र आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज सलमान. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक येतोय आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला. कॉलिंग नाहीये. मिसकम्युनिकेशन. आणि त्याचमुळे मात्र हा झेलभूमीला दान झालाय. आता डोक्यावर हात देऊन फायदा नाहीये. गोल्डन चान्स होती. इथे मात्र सलामीवीराला बाद करण्याची नामी संधी आहे ती चालून आली होती. ती जांबे 11 बिसेगाव टीमसाठी. परंतु ही संधी दवडले. दाबा मिळाल्या शेवटच्या बॉलवर. 2 पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती आणि बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळेल ती बुतिवली संघाकडून.
तर दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय. सागर हा गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या. चांगली सुरुवात केली ती बुतिवली संघानं आणि ही सुरुवात राहिली याच पद्धतीनं मात्र धावा आल्या तर नक्कीच 60च्या आसपास धावा पाहायला मिळतील. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी मात्र सुवैर मारा दर्शवलाय. अवांतर धावसंख्येत मात्र भर टाकली जाईल. एक या धावेनं स्कोर कार्डवर येतील त्या 13 धावा. पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. इथून मात्र बॉल गलीमध्ये सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी येते. एकेरी धावेनं लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. विकेटची चान्स मगाशा बॉलवर मात्र आली होती आणि याची जर का विकेट मिळाली असती तर नक्कीच पहिली जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिला असा तो भेसेगाव संघ. शॉर्ट ऑफ प्लेन धूक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेचा हा बॉल लेंथ बॉल होता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला आणि बॉल मात्र निर्धाव निघालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 14 धावा. 14 रन्स ऑन अ बोर्ड. पोचवा कारण बिलकुल आमच्याकडे इशारा नाही. त्यामुळे स्कोररला पण इथे कारण इथे 1 रन आम्ही ऍड केलेली नाहीये. तर प्लीज विनंती असेल कारण स्क्वेअर लेग अंपायर आहेत ते आम्हाला दिसत नाही तिथून. गोलंदाज सज्ज. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा कलात्मक रीतीनं मात्र ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू मात्र चाललाय तो निर्धाव. डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय ते गोलंदाज सागरचं. कमालीची बॉलिंग. थोडंसं अडचणीमध्ये आणण्याचं काम मात्र गोलंदाज करतोय दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यानंतर मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटणार आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा हटल्यानंतर मात्र 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जातील. परंतु सद्यस्थिती आपण पाहिली फक्त 3च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गॅप शोधायचे आहेत कारण 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेच काम करावं लागतं ते फलंदाजांना. परंतु इथे फलंदाजांना अडचणीत आणण्याची भूमिका गोलंदाज सागर निभावतोय. सुपर बॉलिंग. ओव्हर द विकेट ना. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. धावचीची संधी जरूर आहे आणि या सिटीज पहिला हादरा इथे मात्र सहन करावा लागेल जांबे 11 भिसेगाव संघाला. सलामीवीर शंकरच्या खेळीचा होतोय अंत. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र गडी गमावलाय तो बुतिवली संघानं. शंकरच्या स्वरूपात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 3 गणेश दाखल होतोय. तिसऱ्या स्थानावर षटक मात्र कमालीचं राहिले. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा दिल्यात. कमबॅक करत असताना गोलंदाज अमीरसाठी हा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा
लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बाहेरचा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु अन्ना द डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहायला गेले तर टिचून मारा केलाय आणि बुतिवली संघाला मात्र अडचणीत आणण्याचं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या. असं वाटलं होतं याच सरासरीनं जर ही धावसंख्या गेली तर एक चांगलं टार्गेट मात्र ठेवता येऊ शकतं, परंतु इथे मात्र घडलंय उलटच. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल, ट्राय फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट झालाय त्या ठिकाणी, परंतु तदनंतर मात्र ही रन कंप्लीट केली गेली. पंचांनी रेफर केल्या टीव्ही अंपायरसाठी. थर्ड अंपायर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डायरेक्ट हिट झालाय त्यामुळं षटक मात्र समाप्त झालंय, परंतु निर्णय फार महत्वाचा असेल. तो फलंदाज सेफ आहे, नॉट आउट इज अ कॉल. त्यामुळे रन मात्र ऍड होईल टोटलमध्ये. एकेरी धाबे न होईल धावसंख्येमध्ये बदल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बुतिवली संघाच्या 16 धाबा, 16 रन्स ऑन द बोर्ड. तमनाथ नाईट स्पर्धा पण पाहिली गेले 4 रात्र. स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक वासुदेवजी भोईर अर्थातच देबा भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे या मनसे चषक करपोलीच्या मैदानावर मात्र स्पर्धा चालू होणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक सुद्धा आहेत निकेशजी राऊत, यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचंय पळसदरी आणि तमनाथ. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. पळसदरी आणि तमनाथ सज्ज राहा दोन्ही टीमचे कॅप्टन. जेव्हा तिसऱ्या षटकाकडे गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा सलमान येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे मात्र एज घेतले आणि पाठीमागे स्लिपला मात्र झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा झटका बुतिवली संघाला. थँक्यू डीजे. तर नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडला येणार. नवीन इंटरनॅशनल नियमाप्रमाणे हा नियम याही स्पर्धेसाठी लागू असणार आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा झेल उडतात तेव्हा, आणि चांगला फलंदाज जो असतो नॉन स्ट्राईक एंडला तो स्ट्राईकवर चढण्याचा प्रयत्न करतो, स्ट्राईक चोरण्याचा प्रयत्न असतो. परंतु इथे थोडंसं गोलंदाजांसाठी सुद्धा बेनिफिटेड राहील हा निर्णय. येणाऱ्या कालावधीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहणार होता नियम, परंतु या स्पर्धेसाठी मात्र अगोदरच आपण लागू केलाय. त्यामुळं नवीन बॅट्समन प्रवीण आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र सलमानला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका. बॉल मात्र चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय हा खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचल्या चौकाराच्या मदतीनं 20 या आकड्यावर.
20 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगला फटका आलेला मात्र प्रवीणच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्कोअर कट केलं होतं. इथून मात्र गोलंदाज सलमान पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथून मात्र थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रीतम पाटील फ्रॉम कळवे पेण. दुसऱ्या बाजूला राजेंद्रजी भोईर नेरळ आणि आमचे थर्ड अंपायर प्रशांत बांदिवडेकर. 3 दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज सलमान. यावेळेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू आणि बीट झालाय. खरं तर पहिल्या बॉलवर मात्र चांगला फटका अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये स्कोअर कट केलं होतं. परंतु तदनंतर मात्र 2 चेंडू निर्धाव केलेत ते प्रवीण या फलंदाजांना. धावसंख्या स्थिर आहे 20 या आकड्यावर. थोडासा मी तर म्हणेन गिअर शिफ्ट करावा लागेल बुतिवली संघाला, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र धावा येणं अपेक्षित आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र टिचून गोलंदाजी केली ती सागरनं. आणि या षटकामध्ये सुद्धा पहिल्या 4 बॉलवर फक्त 4च धावा आल्यात. एक चौकार येऊन सुद्धा 3 चेंडू निर्धाव गेलेत. त्यामुळे कमबॅक करण्याची ताकद सुद्धा सलमान मध्ये आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. पदलालित्य नाहीये. जागेवरूनच मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो वारंवार. मग पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुढचे 3 चेंडू जर निर्धाव गेले तर मग त्या चौकाराचा फायदा काय, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडला असेल. 4 बॉलमध्ये प्रवीणनं या ठिकाणी 4च धावा आल्यात. सुरुवात मात्र चांगली झाली होती. एक दर्जेदार स्ट्रोक, एक चांगल्या फलंदाजाचं लक्षण मात्र दाखवलं होतं. परंतु त्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव खेळून थोडीशी निराशाजनक कामगिरी करतोय. पुढे सरसावत हा फटका समोरच्या दिशेला स्ट्राईक टू द लॉंग ऑफ. इथे मात्र झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. प्रवीणला मात्र खेळी स्टॉप करावी लागेल. लागलाय 3रा झटका. थँक्यू डीजे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या 20 धाबा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. कम्मालीचं षटक हाताळलं गेलं. सलमाननं एकच चौकार त्या ओव्हरमध्ये आला. तब्बल 2 फलंदाज बाद केले. आणि या मॅच मध्ये मी तर म्हणेन आतापर्यंतचा खेळ पाहिला तर जय अंबे 11 भिसेगाव संघ थोडासा सरस वाटतोय. स्प्रे रेली स्प्रेची मागणी मात्र मैदानामधून केली जाते. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र भूषण येतोय. गणेश असेल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला महेश पळसदरी डॅम एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो भूषण हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये झाले. टिच्चूर मारा पाहायला मिळालाय. थोडं स्पीडअप करा जय अंबे 11 भिसेगाव संघ. 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी तुम्ही आतापर्यंत 3 षटकांसाठी घेण्यात आलाय. आज नाईट स्पर्धा आहे त्यामुळे या अनाउन्समेंट वारंवार होतील. तर गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मागे येतोय, अडवला जातोय शॉट फाईन लेगला. तोपर्यंत दुसरा धाब्याचा प्रयत्न थ्रो थोडासा मित्र म्हणून खराब झाला आणि त्यामुळे मात्र 2 रन्स मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 22 या आकड्यावर धाबांची गरज आहे आता मात्र बुतिवली संघाला. चांगला स्कोर उभा करावा लागेल जय अंबे भिसेगाव संघाच्या विरोधामध्ये बुतिवली संघाला. आणि त्यासाठी मात्र तुमच्या हातामध्ये आहेत ते 11 चेंडू आणि 11 चेंडूवर मात्र तुम्हाला सर्वोत्तम खेळ आजच्या रात्रीमधील करावा लागेल. अन्यथा तब्बल 1 वर्ष मात्र वाट पाहावी लागेल ती या सोमजा 11 गुणगे नाईट स्पर्धेची. स्विच करण्याचा प्रयत्न चांगला आहे. कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
4 धावांकरता चौकार. तर धावा येण्यास मात्र सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलवर आल्यात 6 धावा. भूषण या गोलंदाजीवर आता मात्र हल्ला चढवलाय तो गणेश या फलंदाजानं. संकट मोचक म्हणून आता मात्र गणेशला इथून एक चांगली इनिंग साकारावी लागेल ती बुतिवली संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी उंच झेपाबत जंप लगाबत मात्र एका हातानं बॉल आतमध्ये ढकललाय आणि जरूर त्या ठिकाणी धावा अडवल्यात आपल्या टीम पिसेगावसाठी. 2 धाब्यानं होईल धावसंख्येमध्ये बदल. 28 धावा धावफलकावर, 28 रन्स ऑन बोर्ड. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. टेनिस क्रिकेट जगतामधील एक अग्रगण्य वाहिनी म्हणून च्या वाहिनीकडे पाहिलं जातं. कृष्णा मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. इथे मात्र फटका चांगला आहे. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. या बॉलला 6 धावांकरता हा येतोय षटकार. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य संदीपजी बोराडे सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. या विभागामधील एक उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे संदीप बोराडे सरांना मी विनंती करतो, या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर भूषण थोडासा मार खातोय. चांगली बॅटिंग गणेशची. यावेळेचा चेंडू आपण पाहिला गुडलाईन स्पॉटवर. इथे मात्र कटकण्याचा प्रयत्न, एज घेतली आणि अखेरीस मात्र विकेट डाऊन होतोय. फलंदाज होईल बाद आणि गणेश स्वरूपात मित्र म्हणेन या सिच्युएशनला लागलाय हा मोठा झटका बुतिवली संघाला. तर जगदीश येतोय नवीन फलंदाज. पहिल्या 4 बॉलवर आपण पाहिलं 4-4-2-6 यावेळेचा हा बॉल ऑन ट्रॉय गेला ऑन साईडला. मिड विकेटकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगलच येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 14 षटक आपण पाहिलं भूषण या गोलंदाजाचं. धावफलकावर धावा लागल्या त्या या सिंगल रन. तर पाटील सर तुम्हाला इथे मी थांबवेल. आदरणीय सचिनजी कानेटकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच गुंडग्या गावचे जे ग्रामस्थ असतील ज्येष्ठ त्या सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया लगेच समालोचक कक्षामध्ये. संदीपजी बोराडे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे परिचषकामध्ये. तर संदीपजी पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहे. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाबा धावफलकावर, 35 रन्स. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून थोडं स्पीडअप करा आणि नेक्स्ट मॅच पळसदरे आणि तमनाथ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन असले पाहिजेत.
तर पाचवा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर चॅम्पियन 11 भिसेगाव टीमकडून मिथून हा गोलंदाज सज्ज होईल. धावफलकावर धावा लागल्या ते आतापर्यंत 35. इथून अजून 12-15 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येऊ शकतो ते बुतिवली संघाला आणि त्यासाठी लढावं लागेल. ज्या पद्धतीनं मागच्या ओव्हरमध्ये गणेश खेळला, त्यानं थोडेसे कलात्मक फटके लगावले, परंतु त्या धावा फार महत्त्वाच्या होत्या आपल्या टीमसाठी. अगदी तशीच इनिंग साकारावी लागेल आता मात्र जगदीश आणि त्याचप्रमाणे महेश या दोनही फलंदाजांना. परंतु मिथून शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र धावा देणार का? कारण स्लॉगवरचं षटक म्हटलं की कोणताही गोलंदाज आणा, प्रत्येक गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवला जातो. कारण तेव्हा कुठेतरी फलंदाजाच्या मनामध्ये चालू असतं की बाबा आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा सिच्युएशनला मात्र प्रत्येक बॉलवर आघात करणं खास करून प्रत्येक फलंदाजांचा गुणधर्म आपण सातत्यानं पाहत आलोय आणि तेच करावं लागेल इथून. कारण धावा थोड्याशा कमी आहेत, परंतु 45+ ही धावसंख्या गेली तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ना हा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः खाली येतोय, झेल मात्र सुटलाय आणि इथे मात्र जीवनदान. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 36 धावा धाव फलकावर. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक पाहायला गेलं तर बराच अवधी होता तो गोलंदाज मिथूनसाठी हा झेल टिपण्याचा, परंतु झेल मात्र हातामधून निसटलाय आणि इथे जीवनदान सुद्धा मिळालं आणि एक धाव सुद्धा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला महेश असेल. पहिलाच चेंडू फेस करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप कव्हरच्या फिल्डर्सला इनफिल्ड मध्ये बोलावले आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला मात्र मागे पाठवले फाईन लेगला. गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल पसार होतोय. तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता येतोय. षटकार. चांगला फटका मात्र पहिला चेंडू फेस करत असताना आलाय तो महेशच्या बॅटमधून आणि या महत्वपूर्ण धावा अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र जोडतात ते फलंदाज. पहिल्यांदा गणेश आणि आता मात्र महेशच्या बॅटमधून षटकार आलाय. त्यावेळेचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल खाली राहिला आणि ज्या उंचीची अपेक्षा केली असेल त्याही पेक्षा मात्र बॉल खाली राहिला आणि इथून मात्र षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज मिथून. 42 रन्स ऑन अ बोर्ड. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मागे खेळलाय फटका. फाईन लेगला मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 रन्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर ही धावसंख्या मात्र 50च्या आसपास जाऊ शकेल आणि एक चांगला आयडल टार्गेट मात्र सेट करता येऊ शकतो पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बुतिवली संघ. अगदी नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 4.4 ओव्हर्स, 44 रन्स अँड 4 विकेट्स. चांगली फिगर, नेल्सन फिगर. गोलंदाज सज्ज. शेवटच्या षटकामधील हा 5वा चेंडू. अजून एक लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलंय. गॅप मध्ये बॉल आहे. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. महत्वपूर्ण धावा शेवटच्या टप्प्यामध्ये या चौकाराच्या मदतीने होतील. 48 धावा. थँक्यू. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. बॉल्स द्यायचे आहेत. द लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पळसदरी आणि तमनाथ. तमनाथ नाईट स्पर्धेमध्ये तमनाथ संघाचा खेळ सुद्धा चांगला झाला होता. याही स्पर्धेमध्ये मात्र त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील. बॉल सोडून दिलाय. लेफ्ट केलं होतं यावेळेस.
अंपायर प्रीतम पाटील सरांचा इशारा मात्र येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 धाबा. यावेळेचा हा फटका लॉफ्ट टॉप ड्राईव्ह. शेवटच्या क्षणाला मात्र काय फिनिश होत आहे. पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ ह्यूज हिट आणि षटकार पडलाय शेवटच्या बॉलवर आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 55. नक्कीच एक चांगली टोटल पाहायला मिळते. ती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भोतिवली संघाचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. तर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचं इथे शुभ सन्मान केला जाईल. तर मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक लालधारी पाल यांना की आपण आदरणीय सोमनाथजी ठोंबरे नगरसेवक कर्जत नगरपालिका यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तमनाथ संघाचा कर्णधार त्याचबरोबर पलझरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तमनाथ संघाचा कर्णधार आपण या टॉससाठी लगेच मी या ठिकाणी विनंती करतो कर्जत नगर परिषदचे माझे नगरसेवक दीपकजी मोरे दादांना आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देवो भव हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत आणि आलेल्या सर्वच पाहुण्यांचं इथे मान सन्मान करण्यात येते. तर मी विनंती करेल की अशोकजी राऊत माजी नगरसेवक कर्जत यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आदरणीय महेशजी भोसले साहेबांचं सुद्धा इथे मान सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतो पलझरी संघाने या ठिकाणी टॉस प्राप्त केला आणि त्यांचा डिसिजन जरूर आमच्या परत पोहोचेल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असेल सचिनजी चव्हाण साहेबांना विनंती असेल की त्यांनी आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर माजी नगरसेवक दीपकजी मोरे सर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील विठ्ठलजी मावकर. चला बॅट्समन प्लीज. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील देवा भुईर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आदरणीय अमोद कुलकर्णी सरांचं सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील रोहन भुईर आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. पलझरी संघ आपला निर्णय कळवायचा या ठिकाणी. पुढील सत्कार मूर्ती असतील सचिनजी कानेटकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील सिल्वर
फ्रान्सिल यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील महेशजी सोनावणे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील गगन सिंग यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर संदीपजी शिंदे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. पलसदरी संघ आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे आणि यानंतर प्रत्येक संघाला विनंती असेल आपण टॉस जिंकल्यानंतर जो आपला निर्णय असेल तो इथेच आपण टॉस बॉक्समध्ये सांगायचे. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असेल बाबू जंगम यांना विनंती आहे की आपण आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असेल बाबू विश्वासे. तर पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान केले जाते कारण अतिथी देवो भव ही संस्कृती आणि अजयजी पालसाहेब विजयजी पालसाहेब यांनी सांगितलंय प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान व्हायला पाहिजे. या दरम्यान आपण पाहतो चांगली तर संदीप सर अजून एक सत्कार मूर्ती आपल्या इथे आहेत बाल गुप्ताजी सर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती आहे की आपण आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. तर जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमच्या समवेत संदीपजी गायकवाड सर. तसाही आपण पाहतोय स्ट्राईकला असला डावकर त्याचा फलंदाज लगातार 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळतोय. दर चेंडू आपण पाहिले गेले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शंकर गोंडे बोतोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अग्रेसर गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. विजयाची वाटचाल करायची तर विजयासाठी आपण पाहतोय 55 धावांची गरज आहे. तर पलसदरी संघ आपला निर्णय त्वरित आपण या ठिकाणी सांगायचा आहे. 56 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. दरम्यान चौथ्या चेंडूवरती पहार केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद झटका क्रमांक पहिला झटका या ठिकाणी दिला जातोय तो भिसेगाव संघाला. अब तक 56 एक चांगला मूवीज होता नाना पाटेकरचा. तर इथं 56 धावा पटकावायचे तर प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवावा लागेल. पण इथं पाहिलं गेलं शंकर कोंडेने पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं पहिले 3 चेंडू निर्धाव फेकले. चौथ्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज माघारी आलात. डायमंड डक विकेट म्हटलं जाईल कारण कोणताही चेंडू खेळला नाही तो खेळाडू आणि त्याला माघारी परतावं लागलं. पहिला फलंदाज बाद झाला तो रुपेश. नवीन फलंदाज आपण पाहतो 1 डाऊनला मैदानात रवाना झालाय तो मिथून. क्रिकेट आणि क्रिकेटली आपण सुरुवात पाहिली गेली पहिली रजनी पहिली रात्र खूप दिवस आपण पाहतो या स्पर्धेची वाट पाहिली गेली. परी 11 चषक डेट्स आपण पाहतो लगातार लागल्या गेल्या टुर्नामेंटच्या त्यामध्ये परी 11ला सुरुवात झाली. आता पहिली रात्र पंच आम्हाला सांगतात इलेक्शनच्या 12 चेंडू स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव वाईटची धाव या ठिकाणी आपण पाहतो दफल कवरती घेतली जाते. पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं प्रीतम पाटील सर आणि राजेंद्र भोईर सर. सध्या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील सर आणि राजेश भोईर सर आपण पाहिले गेलं स्क्वेअरली पंचाच्या भूमिकेत. त्या दरम्यान पाहतो आणखी एक सुंदर चेंडू लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो अग्रेसर होतोय. सुंदर गोलंदाजी पाहिली गेली. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती धावसंख्या पाहिली गेली 2. एक खराब सुरुवात धावांचा पाठलाग करायचे पुअर सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय ती भिसेगाव संघाची.
इथे पुन्हा एकदा साई डॉट चेंडू खेळतो. आपण पाहिले गेले पहिले 6 चेंडू साई खेळला, त्यामध्ये फक्त साईच्या बॅटमधून एक धाव आली आणि दुसरी धाव घेता पण आता आपण पाहतो एक फलंदाज माघारी आला. खतरा या ठिकाणी पाहिलं गेलं ते भिसेगाव संघाला. थँक्यू जी मास्टर. या स्पर्धेचं थीम सॉन्ग ज्यांनी बनवलं, ज्यांनी गायलं ते सर्वांचे लाडके कर्जत तालुक्यातील अप्रतिम सिंगर, गीतकार, संगीतकार मनोहर कराले दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि त्यांचे या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आणि त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर यांचे या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. गणेश कोंडे दुसरा गोलंदाज आपण पाहतो. पहिले एनकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये एक धाव आल्या म्हणजे 24 चेंडू आणि अजूनही 55 धावांचं लक्ष गाठायचंय. तर पलसर संघाने टॉस जिंकून आपण प्रथम फलंदाजी घेतली. तमनाथ संघ आपलं क्षेत्ररक्षण असणार आहे. अजूनही 54 धावांची गरज असताना पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्वेर मारा. अतिरिक्त उचली घेतला चेंडू आपण पाहतो. प्रतिबार एक दंडात्मक बाउन्सरचा चेंडू या ठिकाणी फेकला गेला, डोक्याच्या वरून गेला. पंच राजेश सर आणि प्रीतम सर या दोघांचं तालमेल जुळलं गेलं आणि दोघांकडून एकच डिसिजन, एकच निर्णय, तो म्हणजे खराब चेंडू स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहिली जाते. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा ते या राऊंड विकेट. इथे बॅटची काढा घेतली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. एसटी रक्षकाने त्या ठिकाणी गलती केली होती. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये खडा होता आणि त्याच्याकडून आपण पाहतो चुकी होताना दिसते. तर विनंती असेल बघा, फलंदाजाला विनंती असेल आपण क्रॉसिंग जेव्हा विकेट एखादा फलंदाज होतो ना तर मैदानात क्रॉसिंग करा. त्यामुळे फलंदाज आपण लगेच तयार राहायचं, मैदानात क्रॉसिंग करायची. एखादा फलंदाज बाद होतो आणि नवीन फलंदाजी एंट्री ही मैदानात पाहिजे. 25 मिनिटाचा अवधी असेल. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अफलातून 60 वेग पाहिला गेला गणेश कोंडेचा. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख कामगिरी आपण पाहतो गोलंदाजच्या माध्यमातून. आपण पाहिलं होतं ज्याप्रमाणे विसेगाव संघ गोलंदाजी करत होता तिथे धड पाहिले का पाठोपाठ एक पाहिले गेले भुतळी संघाचे फलंदाज बाद होते. पण आहा म्हणताना 55 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 56 धावांची गरज असताना इथे मिथून बघा इंजर्ड आहे. क्षेत्ररक्षण करतामध्ये याला त्रास जाणवलं होतं, इंजर्ड झाला होता, दुखापतग्रस्त झाला होता, तरीही मैदानामध्ये रवाना झालाय. आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. ही जिद्द, हेच उमेद घेऊन मैदानात रवाना झालाय मिथून. इथे धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. या षटकामध्ये आपण पाहतो दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 चेंडू धावफलकावरती लागले गेलेत. नवीन क्रिकेटचे नियम आणि नियमामध्ये सुरू झालेली ही रजनी स्पर्धा. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बाहेर जरा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली. ज्याप्रमाणे शंकर कोंडेने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने पाहिलं गेलं. गोलंदाज गणेश कोंडे चांगली गोलंदाजी करतोय. मनापासून कौतुक. आणि इथे खालवट टप्प्याचा चेंडू होता, सिंगल घेतली गेली आहे. कॉर्नर रिझन मध्ये चेंडू फील्ड होतो. एक सिंगलचं डबल मध्ये रूपांतर आपण पाहिलं गेलं. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. धावसंख्या 7 या आकड्यावरती. आणि 7 खूप महत्वाचा असतो, कारण क्रिकेट म्हटलं गेलं आणि आयोजन म्हटलं गेलं 7 खूप महत्वाचे असते. ही 7 लाभली गेले. अजय जिलालजी पालसर
आणि त्याचबरोबर विजयजी लालधारी पालसाहेब यांना साथ लाभले ती सोमजाई 11 गुणगे संघाची आणि त्यांच्या माध्यमातून सुरू आहे परिचषक. सुरेख फटका आपण या ठिकाणी मांडला गेला पण इथे नाही आहे. शतरक्षक या ठिकाणी चुकी करतोय. आपण पाहिलं गेलं ज्या पद्धतीने फटका मारला असं वाटलं चेंडू कुठे निघून गेला, चेंडू हवेमध्येच राहिला गेला. त्या ठिकाणी गोलंदाज चुकी करतोय. सिंगल रोटेट झाली, सिंगलने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. थँक्यू डीजे मास्टर. बघा जे संगीत जो आवाज आपण ऐकला गेला ते सर्वांचे लाडके मनोहर दादा कराले या ठिकाणी उपस्थित त्यांच्या सर्व आवाजामध्ये एक सुंदर संगीत या स्पर्धेत आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. जरी आज माही नसेल पण जादू एक नवीन जादू या ठिकाणी आहे. गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक दुसरं संगीत तिसरं षटक घेऊन आलाय तो शंकर. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी आपण पाहिलं गेलं अजूनही आपण पाहिलं गेलं तर 48 धावा कुटाव्या लागतील त्या 18 चेंडूमध्ये. इथे सुरेख फटका गॅपमधून चेंडू थर्डमॅन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. देऊन शतरक्षक चेंडूचा पाठला करता भाग मिल्का भाग चेंडू सीमारेषा पार. चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद. एक सुंदर संगीत आपण पाहतो स्पर्धेचं थीम सॉन्ग डीजे मास्टरच्या माध्यमातून. हा चौकार आणि हा खरंच पारीला उभारणी देणारा चौकार आपण या ठिकाणी पाहिलं गेला. शंकर पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे शतरक्षक बॅकफूटवरती जाऊन चांगला झेल पकडतोय. फलंदाज या ठिकाणी बाद. मिथूनच्या पारीचा अंत झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला जातो तो भिसेगाव संघाला. थँक्यू. जरूर राजेपाल आणि विजयपाल सर या स्पर्धेचे आयोजक. खऱ्या अर्थाने पाहतो सोमजाई 11 गुणगे संघाची खूप मेहनत आपण पाहिले गेली. कारण जशी स्पर्धा सुरू झाली आणि तसं आम्हाला फोन सुरू झाला. आकाश धुरी असतील सर्वांचे लाडके बाबू, त्यानंतर अतुल नवले असतील, समीर असतील, निमेश असेल, सर्व जे भरपूर प्लेयर आहेत आमचे सर्वांचे लाडके आहे. आपण पाहतो सर्व सोमजाई 11 गुणगे यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. कारण यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा आपण या मैदानात पाहतोय. एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा कमबॅक. एक चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने घेतलेला कमबॅक. 4 चेंडू झालेत. 3 चेंडू आपण निर्धाव पाहिले गेले. एक चौकार पाहिला गेला.
इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंप लेवलने चेंडू निघून गेला, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. पाच चेंडू झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिलं 12 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये पिसेगाव संघ खेळू तर खरंच अर्थाने आपण पाहिलं टफ फाईट देणार का, पण इथे पाहिलं गेलं फलंदाजी सहकारी कोणताही चेंडू आपण पाहतो गेलोय त्याच्यात चांगल्या रीतीने तटत नाहीये, पण इथे पाहिलं गेला गॅपमधून चेंडू निघतोय, चेंडू जाऊन पोहोचला, टप करत चेंडू सीमा रेषा पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू मास्टर. आपण पाहतो आज जे आंबे 11 बिसेगाव विपक्ष भुतुली हे दोन संघ आपण मैदानात खेळताना दिसतात. तर यानंतरचा सामना असणार आहे पलसदरी विपक्ष तमनाथ, त्यानंतर तिवरे विपक्ष लाडिवली. आपण पाहिलं दोन्ही मित्र परिवार म्हणजे एक मैत्रीपूर्ण लढत असेल. तिवरे विपक्ष लाडिवली, त्यानंतर वर्णे विपक्ष बेकरे, अशी लढत आपण या ठिकाणी पाहतो. रात्रीचे 8 संघ आपणास पावस मिळतील या स्पर्धेसाठी. पंचायत प्रशांत पंदेवडेकर, प्रीतम पाटील, राजेंद्र भोईर सर, जित लाईट सर्व्हिस मामुनकर सरांचं लाईट सर्व्हिस आपण या ठिकाणी पाहतो. तसेच समीर सर यांचं एकविरा मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला शाम्याने या ठिकाणी उभारण्यात आला आहे. लाईव्ह पाहतोय आपण फॉर्च्यून इव्हेंट, कृष्णा माते संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहतोय. मनापासून धन्यवाद गुंडगेकरांचं, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस या ठिकाणी आले. परी चषक 2022 अजयजी पाल आणि विजयजी पाल सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी रंगली जाते. एक सुंदररित्या स्पर्धा आपण पाहिलं गेलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये पाहिलं गेलं 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 40 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू म्हणजे प्रति षटक 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रवीणकडून आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सुरुवात झाली. परत जरी एंडकडून फेकलेला चेंडू 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने काही होणार नाहीये. जर सामना जिंकायचा इथे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 39 धावा पटकावायचे म्हणजे किमान 5 षटकार आणि त्यानंतर उर्वरित चेंडूवरती एकेरी दुहेरी अशा धावा या ठिकाणी कुटाव्या लागतील. जर हा सामना जिंकायचा आहे तर या धावा कराव्याच लागतील त्या भिसेगाव संघाला. भिसेगाव संघ झुंज देतो आणि आमचे मित्र परिवार म्हणाला कारण भिसेगाव संघ बघा पहिल्या इनिंगमध्ये कशा प्रकारे खेळतोय, पण त्यानंतर संदीप बोराडे सर पाहिलं गेलं भिसेगाव संघ बॅकफूटवरती गेला दुसऱ्या इनिंगले फलंदाजीमध्ये. कारण 56 धावांचं लक्ष आणि लक्ष असं वाटतं डोंगरा एवढं, जसं आपण पाहिलं मैदान खालवर आहे बघा ना आणि वरती टेकाडे डोंगर आहे, तसं लक्ष वाटतं वरती राहिलं आणि हे खेळाडू खाली राहिले. धावांचा पाठलाग करायचं ते येणारे 11 चेंडूमध्ये 39 धावा पटकाव्याच लागतील. खालवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं गेलं दिल्ली अभि दूर आहे, पण चेंडू क्षेत्ररक्षक ताब्यामध्ये. 1 धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. अनेक मान्यवर आम्ही पाहिलं गेलं गुंडगे गावातून अनेक वरिष्ठ नागरिक वरिष्ठ खेळाडू त्याचबरोबर विद्यानंद ओव्हल साहेब ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत आणि विनंती करूया आपण या व्यासपीठावरती अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विद्यानंदजी ओव्हल साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती एक चांगले स्पीकर आहेत, चांगल्या प्रकारे त्यांचं वक्तव्य आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक स्पर्धा आपण पाहिल्या गेल्यात. प्रेक्षकांना ते भेटीत गेलेत कारण त्यांनी नेहमीच चांगलं स्पर्धेचं चंग गाठून दिलंय आणि मी पाहिलं गेलंय ज्यावेळी गुंडगे प्रीमियर लीग झाली आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप मोठं सहकार्य त्यांचं या ठिकाणी लाभलं गेलंय. तर त्याचबरोबर आमचे मेहुणे तसेच अजयजी पाल सर यांचे परम मित्र नागेशजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज प्रवीण
या ठिकाणी आपण पाहिलं गेलं चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो आहे. ज्या पद्धतीने आम्ही पाहिलं गेलं प्रथम फलंदाजी चालू होती चेतन, त्यावेळी थोडंसं वातावरण शांत झालं होतं ते बुतोली संघाचं, कारण तिथे कोणत्या प्रकारच्या धावा होत नव्हत्या आणि अचानक आपण पाहिलं गेलं अग्रेसर झाला तो फलंदाज महेश, आणि महेशने जाऊन मैदानावरती ज्या 18 धावा कुठल्या गेल्या आणि त्याला साथ दिली ती गणेशने, त्या धावांच्या जोरावरती आपण पाहिलं गेलं 56 धावांचं लक्ष उभं राहिलं होतं. त्या लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहिलं भिसेगाव संघ कुठेतरी बॅकफूटवरती ढकललं गेलंय. तर भिसेगाव संघ आपण सर्व जे खेळाडू इथे येऊन बसायचे आणि जे समोर स्टेजच्या समोर उभे आहेत बघा ना, सर्वांनी खाली बसायचे. पुन्हा एकदा सूचना केली जाईल ना, आयोजक तुम्हाला खाली बसवतील, तर विनंती असेल आयोजक तुमच्यावरच पोहोचण्यापूर्वी आपण खाली बसून घ्यायचे. दरम्यान पाहिलं गेलं झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. चांगला प्रयत्न आपण पाहिला गेला. ही जर कॅच झाली तर कॅच ऑफ द टुर्नामेंट पण ठरली असती, कॅच ऑफ द नाईट याची रात्र ठरली असती. चांगला झेल या ठिकाणी झाला असता. गणेश होता त्या ठिकाणी. आणि मी स्वयंसेवकांना विनंती करतोय, आपण अतुल सर, आपण जरूर या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. जे समोर स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे राहतात त्यांना आपण खाली बसण्याचं काम आणि त्यांना सूचना देण्याचं काम आपण करायचे. मॅच मध्ये काही मजा उरली नाही, कारण इथे पाहिलं गेलं ज्या पद्धतीने आम्ही जेव्हाही म्हटलं गेलं मॅच मध्ये मजा उरली नाही, या अगोदरही म्हटलं गेलं होतं की इथे कुठे धावा येत नाही, पण इथे आला एक बेहतरीन षटकार. 6 धावा दफलकावरती घेतल्या जातील. स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. क्या बात आहे डीजे मास्टर. बघा कालच आपण पाहिलं गेलं चैत्र महिन्याला सुरुवात झाली. थँक्यू डीजे मास्टर. आणि आईची पालखी थाटामाटात निघाली. त्याच आईच्या आशीर्वादाने समजाई मातेच्या कृपेने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय सुरू झाले. परिचषक 2022 ही रजनी स्पर्धा आणि इथे उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये चेतनचं सांगितलं जात नाही ना, बोललं जात नाही, वर्णन केलं जात नाही. काय होईल कधी क्रिकेट आणि राजकारण याच्यामध्ये कधी काय फिरेल हे सांगता येत नाही. क्रिकेटची जो परत शेवटचा चेंडू पाणी पोचवायचे मैदानात. 12th मॅन आपण लगेच पाणी घेऊन जायचं मैदानात. आणि जरूर जे स्टेजच्या समोर आहेत बघा ना, स्टेजच्या समोर जे असतील ना त्यांनी सर्वांनी खाली बसून घ्यायचे. कृपया करून विनंती असेल, जर तुम्ही तिथे खाली बसत नसाल तर या आमच्या बाजूला बसा स्टेजवरती तरी चालेल. पण फक्त जे पाठीमागे बसलेत त्यांच्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. 6 चेंडू 27 धावांची गरज आपण पाहतोय. यानंतर पलसदरी विपक्ष तमनाथ संघ आपलं क्षेत्ररक्षण आहे, कारण पलसदरी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतले. तयार राहायचे, पाणी पोचवायचे मैदानात. तो उपस्थित मान्यवर सोमजा 11 गुंडगे आणि अजयजी पाल, विजयजी पाल यांच्या माध्यमातून विनंती केली जाते आणि आग्रहाचं आमंत्रण केलं जात आहे. इथे गुंडगे ग्रामस्थ तसेच कर्जत नगर परिषदचे आजी माजी सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष, या आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. त्याचबरोबर गुंडगे गावाचे जे अनेक युवा उद्योजक आहेत जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जे गुंडगे
गावाला ज्यांनी खऱ्या अर्थाने ओळख करून दिली असे जेवढे वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनाही विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. ही आपल्या हक्काची स्पर्धा आहे, आपल्या घरची स्पर्धा आहे, हक्काचं व्यासपीठ आहे, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. मॅचमध्ये शेवटचा चेंडू, मी सांगितलं राजकारणामध्ये निवडणुकीच्या आदली रात्र आणि क्रिकेटमधले शेवटचा चेंडू जो परत पूर्ण होत नाही तो परत निर्णय आणि निकाल आपल्याला समजत नाही. जाऊया मैदानाकडे. यापूर्वीच आपण पाहिलं गेलं 6 चेंडू 27 धावांची गरज होती. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. आपण पाहतो सलामीला गेला होता साई आणि तो साईनाथ आपण पाहतो माघारी परतला. आपण जर विचार केला साईनाथचा, त्या साईनाथने पाहिलं गेलं तर तब्बल चेंडू खेळले 13 आणि 13 चेंडूवरती त्या साईनाथने धावा पटकवल्या त्या 5. म्हणजे आज जर इथे जर आपण पाहिलं गेलं भिसेगाव संघ जर बॅकफूटवरती गेलं पराभूत होतोय तर या मॅचचा विलन कोण हे ठरवण्याचं काम आपण पाहतोय केलं जाईल. कारण इथे येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषा पाजाडायचे. 4 षटकार तर गरजेचे असणार. 4 षटकार तुम्हाला पाठवावे लागतील. प्रेक्षकांच्या जोडीला चेंडू फेकावा लागेल, तोही डायरेक्ट. आणि त्यानंतर उर्वरित एक चेंडू असेल त्यावरती तुम्हाला चौकार किंवा तियारी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. धावांचा पाठलाग करायचा आहे. जसं चेतन सर पूर्ण रात्र जर आपण समालोचन केलं तर आपल्याला पगार, तसंच इथे पाहिलं गेलं पूर्ण धावांचा पाठलाग केला तरच त्यांना तो विजय. या प्रकारे आपण पाहतो क्रिकेटची मॅच खेळली जाणार. जाऊया पुढच्या चेंडूकडे. गोलंदाज सज्जे, गोलंदाज लक्ष्मण. प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी अधिराज्य गाजवतोय. बघा आणखीन एक फलंदाज आपण पाहतोय माघारी परतना धावाच्या स्वरूपात. फलंदाज लगेच मैदानात रवाना व्हायचे. नवीन फलंदाज सिद्धेश. भिसेगाव संघ खऱ्या अर्थानं पाहतोय दिवसभर ही मुलं प्रयत्न चालू आहे. त्यांच्याकडे स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी पूर्णपणे मेहनत त्यांची चालू आहे आणि मेहनत करता करता आज त्यांची पण घरची स्पर्धा येणार आहे. आणि स्पर्धेचा अनुभव रजनी स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी भिसेगाव संघ या रजनी स्पर्धेमध्ये गेलो. मी दुसऱ्यांदा भिसेगाव संघाला या ठिकाणी पाहतो. म्हणजे मी पाहिलं होतं एकदा हलुलीच्या मैदानावरती भिसेगाव संघाला खेळताना म्हणजे माझ्यासमोर, आणि आजही या रजनी स्पर्धेमध्ये पाहतोय. अंडरमध्ये साईला मी भरपूर वेळा पाहिलं गेलं. बॉक्स क्रिकेटमध्ये भिसेगाव संघ नेहमीच अग्रेसर असतो, पण या ओपन टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय या फुल पिचमध्ये कुठेतरी फलंदाजी करताना बॅकफूटवरती ढकललं. म्हणजे कुठेतरी सराव आणि अभ्यास करावा लागणार. पुन्हा एकदा आपण पाहतोय यानंतर पलसदरे आणि तमनाथ संघ या ठिकाणी खेळताना दिसणार. त्यानंतर तीव्र विपक्ष लाडिवली आणि वर्ण विपक्ष बेकरे अशी मॅच, असे सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दरम्यान पंच आमचं जरूर लक्ष वेधून घेतील आणि सांगतात समांतर जमीन समांतर हात केलं, पक्षांतर कर केलं, 2 हात समांतर केले, सांगितलं खराब चेंडू स्वेर मरा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. धावसंख्येमध्ये इथे वाढ केली जाते. एका धावेने एक मोफतची फोकटची धाव पकडली जाणार आणि धावसंख्या स्कोरर मित्र आमच्या बाजूला बसलेत करण सकपाल सविते आणि आम्हाला सांगतात 30 धावा फलकावरती आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा हवेमध्ये सफर होतोय. फलंदाज बाद. प्रवीण कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. थँक्यू डीजे मास्टर. बघा फलंदाजा मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रत्येक संघाला, जरी आपलं व्यासपीठ आणि बाउंड्री लाईन थोडीशी लांब आहे, हां पिच लांब आहे, तर आपण बाउंड्री लाईन परत लवकरात लवकर म्हणजे क्रॉसिंग व्हायला पाहिजे या पद्धतीने फलंदाजाला मैदानात पाठवायचे. नाहीतर दंडात्मक कारवाई पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यानंतरची एक चांगली स्पर्धा, चांगली मॅच आपण पाहणार आहोत. पलसदरी विपक्ष तमनाथ आणि त्या गॅपमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा पावसांकडे जाऊया. दरम्यान सुरेख फटका कुठे ठेवला होता हा हिरा, कडक बेधडक लगातार लगावलेला लाजवाब षटकार. सुंदर फटका, सीमारेषा पार, 6 धावांसाठी आलेला षटकार. थँक्यू. खूप पाठीमागे ठेवलेला या खेळाडूला, पण मैदानात गेला आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. बघा एक षटकार आला आणि त्यानंतर डॉट चेंडू आला. आपण पाहिलं गेलं
तर 5 षटक या ठिकाणी समाप्त झाल्याने ते विजयी झालाय तो बुतोली संघ. आणि बुतोली संघाचं गोड गोड कौतुक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल पेशेवर संघाचे मनापासून आभार. तुमच्यासाठी पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तुमचे